11 रॉयल चेंबूर संघ तर त्यांच्या विपक्ष सत्यवेना कामडे ब संघ हा दाखल झाला आहे. सलामीचे 2 फलंदाज, एकीकडे बॉक्स क्रिकेटची रणमशीन करण पाटील अर्थातच केपी आणि दुसऱ्या बाजूला मात्र माहीमचं क्रिकेट एक व्यावसायिक गटामध्ये नेऊन ज्याने छाप पाडली तो म्हणजे प्रथमेश मेहेर हा देखील दाखल झाला आहे. तर नक्कीच या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 31,111 आणि द्वितीय पारितोषिक 21,111 अशी भव्य दिव्य रक्कम असलेली ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. आणि सी टाईपचं क्रिकेट हल्लीच्या काळात फार मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. एक वेगळा फॉर्मॅट आहे. पडदा बॉक्स पद्धतीचं हे मैदान, 3 बाजूला चौकाराची सीमारेषा आपण पाहू शकता आणि एक चौकोनाकृती सर्कली समाविष्ट आहे. व्हाईट अँड व्हाईट कपडे परिधान करूनच ही स्पर्धा खेळली जाईल अशा या स्पर्धेचा हा एक नियम आहे आणि त्या नियमाअंतर्गत खेळली जाणारी स्पर्धा. पुन्हा एकदा स्वागत आहे. श्री गणेश मित्रमंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आपण पाहत आहोत श्री गणेश चषक 2025चं हे पर्व. सामन्याला होते सुरुवात. एकदा टाळ्याच्या गजरात आजच्या दिवसाचं आपण करूया स्वागत आणि करूयात त्या खेळाला सुरुवात. तर गोलंदाजीसाठी मात्र दाखल झाले आहेत सुशांत रणीम. नक्कीच गतवर्षीची वायकट्टा स्पर्धा ज्या खेळाडूने अंतिम षटक ज्याने हाताळलं होतं सुशांत, एक लिजेंडरी खेळाडू आहेत. 20-25 वर्षाचा अनुभव आहे बॉक्स क्रिकेटचा त्यांच्याही पाठीमागे. खेळायला होते सुरुवात. पहिला चेंडू, नक्कीच पंचांचा इशारा तिथे नो चेंडू आणि पहिल्याच दिवसाची सुरुवात खणखणीत स्क्वेअर ड्राईव्ह करणच्या बॅटमधून पाहायला मिळतो. आजच्या दिवसातला पहिला चौकार पहिल्या चेंडूवर एक घणाघाती सुरुवात. 9+1 5 अशी धावा संख्या. यावेळी पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, परंतु पिचिंग चांगली झाली आहे. खांदे मोकळे करण्याची संधी पहिल्या 2 चेंडूवर पाहायला मिळाली. कारण थोडासा निराश. हा सुद्धा चेंडू मला नो घोषित केला. त्यामुळे पहिले 2 खराब चेंडू म्हणता येईल सुशांत रणीम यांचे. जवळजवळ 7 धावा कोणताही चेंडू न टाकता धावफलकावर लागला जात आहेत. प्रथमेश आलेत स्ट्राईक एंडला. यावेळी पुन्हा एकदा चान्स तर घेतला. बराच अंशी आखोटप्प्याचा हा चेंडू होता, परंतु चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे धावा तर वाचल्यात. परंतु सुशांतकडून मात्र नो चेंडू काही थांबलेले नाही आहेत. अतिशय एक खराब सुरुवात म्हणता येईल सुशांत याचकडून. आता मात्र यश जरी मिळालं काय कमालीचं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला आणि हा देखील चौकार होता. खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. दुसरा चेंडू यावेळी मात्र कोणताही संधी दवडणार नाहीये. करण पाटीलच्या बॅट मधून येतोय. या षटकामधून दुसरा चौकार खणखणीत असा. खूपच लूज डिलिव्हरी होती. एक हाफ टॅकर आणि करण त्या फटक्यासाठी सज्जच होता. क्षेत्ररक्षणाचा बदल घेतोय. 13शी धावसंख्या धावफलकावर. पुन्हा चक्के यावेळी मात्र अतिरिक्त बाउन्स बीट केलाय फलंदाजाने. कीपरला सुद्धा तो डॉट चेंडू जातोय. एक चांगल्या पिचिंगची डिलिव्हरी यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी मात्र सन्मान जरूर देईल पाहावं लागेल. तिथे हाही चेंडू जातोय. एक धाव तिथे मात्र परिपूर्ण केली जाईल. वारंवार बसवलं. यावेळी देखील फटका खूप सुरेखरित्या सजवला होता. गॅप मध्ये होता, परंतु पडद्याच्या वरून गेल्यामुळे एक धाव. धावसंख्या 14 आपल्याला पाहायला मिळते.
या मात्र फुटवर्कचा वापर, त्यानंतर मात्र एक हलगट डेलिकेट टच तिथे पाहावं लागेल. पंचांनी नोचा इशारा तर केला आणि हा देखील चेंडू नो. अतिशय खराब अशी सुरुवात सुशांत याचकडून. भला मोठा अनुभव जरूर आहे, परंतु आज पहिल्या षटकात ते देखील आउट ऑफ कंट्रोल राहिल्यात. 16शी धावसंख्या दाखलकर आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र फुटवर्कचा वापर जरूर केला. चेंडू आउट ऑफ द बॉक्स आणि फलंदाज प्रथमेशला मैदान सोडावं लागणार आहे. हा देखील चेंडू थोडासा शॉर्ट पिचच होता, परंतु फुटवर्कचा चुकीचा वापर केला. जर बॅकफूटला केला तर कट अथवा स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळला असत तर चांगले परिणाम दिसून आले असते, परंतु सुशांतने मात्र 5व्या चेंडूवर उत्तर दिलंय. कृणाल फलंदाजीसाठी मात्र दाखल झाल्यात. पाहावं लागेल शेवटचा चेंडू असेल सुशांत याचकडून. थेट चेंडू इथे घोषित केला जातोय. बॉक्स क्रिकेटमधील 2 बलाढ्य संघ पहिल्याच फेरीत झुंजताना यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं या एका धावण्याची षटकाची होते समाप्ती. तर पहिल्या मागड्या षटकानंतर मात्र इथे बाबू 11 रॉयल चेंबूरचा संघ मात्र जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवर. एक गडी बाद झाल्यानंतर आज रॉयल चेंबूर संघाचा महत्वाचा खेळाडू मला वाटतं जतीन गावंड याची देखील आज हळद आहे. हळद झालेली आहे काल, तर आज लग्न आहे. नक्कीच तर तेही किस्से सांगेल हळदीचे आणि लग्नाचे किस्से मी जसा वेळ मिळेल. नक्की क्रिकेट आणि लग्नाचा काय संबंध आहे ऑन ग्राउंड त्याची 2 किस्से मी जरूर सांगेल. वळूयात आपण तोपर्यंत. तर दोन्ही टीमला विनंती असेल एक अतिरिक्त प्रतिनिधी प्लीज करून पाठवा, कारण काही खेळाडूंची नावं मलाही माहीत नाहीत. शामी गोलंदाजीसाठी मात्र दाखल झाल्यात. तर नक्कीच पहिलं महागडं षटक आहे, त्यामुळे शामीवर देखील प्रेशर असणार आहे. कुठे ना कुठे ती रिकव्हरी करणं फार गरजेचं आहे, परंतु सोपं असणार नाहीये. या फुल टॉस चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळतं. डॉट चेंडूची सांगता. यावेळी मात्र काय कमालीची पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि चांगला ग्लान्स देखील पाहायला मिळाला. एक धाव तिथे परिपूर्ण केली जाते. धावसंख्या आपण पाहू शकता 18 अशी धावसंख्या. कालचा दिवस जर पाहिला तर क्रिस 11 बोरवलीचा संघ अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचला आणि आजचा दिवस खऱ्या अर्थाने ओपन क्रिकेटचे सामने आपण पाहू शकणार आहोत. या फुलटा चेंडू काय कमालीचा हिट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. दिस इज अ प्युअर क्लास. क्रिकेट मधील सौंदर्य पेश केले करणने 4 धावांकरता त्याच्या बॅट मधून आलेला हा आजच्या या सामन्यामधील 3रा चौकार. कमालीचा ड्राईव्ह. क्रिकेट मधला कॉपी बुक स्टाईल फटका इथे सजवला जातोय. डोळ्याचे पारणे फिरणारा चौकार 4 धावांनीशी 22 या धावसंख्येवर आगेकूच करतोय. यावेळी मात्र सूर्य कसा पुन्हा एकदा मागच्या चेंडूवर कव्हर ड्राईव्ह. यावेळी मात्र ऑफ ड्राईव्ह. कार्पेट पद्धतीचे या जमिनीला आग लावणारे फटके 2 पाहायला मिळाले आणि या 2 चौकारांनीशी 26 या धावसंख्येवर रॉयल चेंबूर संघ जाऊन पोहोचतोय. शमीला मात्र चांगल्या पिचिंगची गरज होती. यावेळी टप्पा मात्र थोडासा मागे ठेवला. या मैदानावर खेळताना टप्पा थोडासा मागे ठेवणं फार गरजेचं आहे. ओव्हर पिच चेंडू जर टाकत राहिली यावेळी मात्र कोणतंच उत्तर नव्हतं कोणत्याही क्षेत्ररक्षकाकडे. काय कमालीचे 3 चौकार या षटकामध्ये पाहायला मिळाले आणि जसं जसं दुपारचं सत्र फुलतंय करणची बॅट मात्र इथे तळपते. या चौकारांशी मात्र रॉयल चेंबूर संघ जाऊन पोहोचतोय 30 या धावसंख्येवर. 5 चौकारांशी 23 धावांवर करण नाबाद आहे. खऱ्या अर्थाने
पहिल्या 2 षटकार पूर्णपणे हुकूमत ठेवून करण मात्र रन बनवतोय. जवळजवळ 300च्या स्ट्राईक रेटने पाहावं लागेल गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा धनंजय दाखल होतोय. धनंजयवरही दबाव असेल कारण धावा रोखण्याचं चॅलेंज त्यालाही पार पाडावं लागणार आहे. तुर्तास त्याचा संघ संकटात आहे. तिसऱ्या षटकाला मात्र इथे सुरुवात होते. एक घणागती सुरुवात. 30 अशी धावसंख्या, 15 धावांची सरासरी. इथे मात्र रॉयल चेंबूर संघ या मात्र बराच अशी शॉर्ट पिच पद्धतीचा हा चेंडू होता आणि अतिरिक्त चेंडू असेल ऑफस्टिकच्या बराच असा बाहेर. अतिरिक्त धाव 31 अशी धावसंख्या. या मात्र खूप सुरेख असा टर्न पाहायला मिळाला. एक धाव तिथे परिपूर्ण केली जाते. स्ट्राईकला मात्र पुन्हा एकदा करण. आता माहीमच्या खाडीमधनं जसं भरधाव पाणी वेगात वाहतं भरतीच्या वेळी करणच्या बॅटमधून मात्र आज त्या धावा वाहतात. डोळ्याचे पारणे फेडणारे एक्स्ट्रा कव्हर, ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्क्वेअर कट पाहायला मिळाला. यावेळी मात्र सुरेख असा फटका. हाही चेंडू मला वाटतं सीमारेषा पार जाणार आहे. बराच गॅप होता. बघा मी म्हटल्याप्रमाणे फक्त ऑफ साईडला त्याने आधीचे चौकार मारले होते. या मात्र एक थोडीशी लूज डिलिव्हरी होती आणि खूप सुरेख असा स्वीपचा फटका 4 धावांसाठी. यावेळी मात्र विवस असर जो करण जास्त खेळत नाही. हा फटका खरंच काही गरज होती का? परंतु आगळावेगळा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र त्रिफळांचा वेळ तिथे धनंजयकडून घेतला जातोय. खूप चांगला चेंडू. तर नंतर मात्र एक मोठा अडथळा मात्र पार करण्यात धनंजय यशस्वी होतो. धावसंख्या धावफलकावर 36 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. विवेक आला स्ट्राईक एंडला. या मात्र सुरेख असा फटका का कमालीचं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. या क्षेत्ररक्षणाकडे नक्कीच 2-3 चौकार वाचवले. तर नक्कीच 4 धावा नक्कीच वाचवल्यात. फुलटस सुद्धा चौकार आहे. त्यामुळे बहुमोल असा या क्षेत्ररक्षकाकडून सहकार्य झालं. यावेळी मात्र पिचिंग मात्र बऱ्याच अंशी लांब तिथे पाहावं लागेल. क्लोज कॉल आहे आणि पंचांचा इशारा. हाही चेंडू न असेल तर अतिरिक्त धावांचा बडी मार रोखणं गोलंदाजांना शक्य झालेलं नाहीये. 2 अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 39 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. या मात्र सुरेख असा फटका पाहायला मिळाला. चेंडू जाता शॉर्ट नव्हता परंतु काय स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. कव्हर पॉईंटच्या दिशेला हा खणखणीत चौकार पाहायला मिळतोय आणि 43 अशी धावसंख्या. विवेक कालच्या दिवसातून यावेळी मात्र हाही फटका चौकार असेल असं वाटलं होतं. पडद्याच्या वरून जातोय परंतु गॅपची अचूक अशी निवड. हेही षटक अतिशय महागडं ठरतंय. इथे सप्तविनायक कामोटे बळ संघ संकटात सापडलाय. कोणतंच उत्तर नाहीये त्यांच्या गोलंदाजाकडे. रोखण्यासाठी रॉयल चेंबूरच्या फलंदाजांना 3 षटकांची होते समाप्ती. धावसंख्या धावफलकर 47. 47 अशी धावसंख्या. या मात्र अतिरिक्त चेंडू पुन्हा एकदा. कुणालची बॅट अजून काही तळपलेली नाहीये. सुरुवातीचे 2 फलंदाज जर पाहिले तर प्रत्येकाने चौकार लगावलाय. यावेळी मात्र कुणालने चौकार मारण्याचा प्रयत्न जरूर केला. एक संधी आली होती तिथे धावा रोखण्याची, तीही निसटली जाते. तर एक धाव तर परिपूर्ण केली जाते. 49 धावांचं अर्धशतक गाठण्यासाठी 1 संख्येची गरज आहे. यावेळी पुन्हा एकदा अजून एक चौकार पाहायला मिळतोय. विवेकने खूप चांगली फटकेबाजी केली आहे. एक नजाकत बरे फटके लगावल्यात आणि आता मात्र काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. फलंदाजाकडून धावा कमी राखण्याचं आव्हान जे असणार आहे ते मात्र इथे कमालीचं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा नक्कीच वाचवल्यात.
हे प्रयत्न आता मात्र करणं क्षेत्ररक्षकांना गरजेचं असेल. 54 अशी धावसंख्या धावफलकावर. यावेळी मात्र स्वीप खेळण्याचा जोरदार हिट करण्याचा कुणालकडून पुन्हा एकदा अयशस्वी प्रयत्न होतो. एक धाव, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. 55 अशी धावसंख्या, शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी मात्र अतिरिक्त बाउन्स, खूप चांगला टर्न पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू बऱ्याच अवधीनंतर आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू असेल. यावेळी मात्र सुरेख असा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी देखील झाल्या, परंतु सुशांतकडून मात्र धावचित होण्याची नामी संधी हिरावली जाते. इथे पहिलं सत्र समाप्त होते आणि खूप मोठी अशी धावसंख्येचा डोंगर इथे रचला जातोय बाबू 11 रॉयल चेंबूर संघाकडून. आणि आपण धावफलकावर पाहू शकता 56 अशा धावसंख्या धावफलकावर आणि 57 धावांचं विजयी लक्ष असेल सत्यविनायक बी कामोठेच या संघासमोर. मगाशी म्हटल्याप्रमाणे हळदीचा आणि क्रिकेटचा काय संबंध आहे. म्हणजे आज हळद असे 2 क्रिकेटपट्टू, म्हणजे स्वतःची हळद 7 वाजता आणि क्रिकेटपट्टू 6 वाजता खेळायला गेलेत. तर बाबू सरांनी मगाशी तो उल्लेख सांगितला. म्हणजे स्वतःची हळद असताना मी रंगारी बदक इथे खेळण्यासाठी गेलो होतो आणि आरडाओरड, मी आत्ता येतो आणि जवळजवळ 2 तास उशीर झाला. म्हणजे क्रिकेट प्रेमी पहा स्वतःचं लग्न सोडून सुद्धा क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी गेल्यात. भरत मेहरचं अजून एक उदाहरण. आजच्या 15 वर्षापूर्वी भरत मेहरने स्वतःच्या हळदी दिवशी राहुल 11 संघाविरुद्ध सामना खेळता यावा यासाठी संपूर्ण अमृत 11 टीम हळदीचं लग्नाचं सामान आणण्यासाठी गायब झाली. ती आली ती थेट 9 वाजता. इथे आरडाओरड आणि बोंबाबोंब. तर असेही अनुभव क्रिकेट आणि लग्नाच्या निमित्ताने आले. त्याची कुठे ना कुठे आठवण. भारत क्रिकेट वेळा लोकांचा देश आहे, तिथे काहीही घडू शकतं. तर नक्कीच नॅशनल स्पोर्टच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित करीत आहोत. खूप चांगलं प्रेक्षकगण याही टीमचं. 56 धावांचं विजय लक्ष असेल. माफ करा, 57 धावांचं विजय लक्ष असेल. 24 चेंडू. धावा जरी खूप जास्त असल्या परंतु सी टाईपचं हे मैदान आहे, त्यामुळे 3 बाजूला मैदानाची तुम्हाला चौकार लगावण्याची संधी आहे. त्यामुळे धावा चेसिंग होऊ शकतात, परंतु ते अवघड असं काम इथे करावं लागणार आहे. थोडंसं चॅलेंजिंग जरूर असणार आहे, परंतु स्वतःवर विश्वास ठेवावा लागणार सत्ताविनायक बी कामोठे संघाला. माहीम मधील स्वामी विवेकानंद हे मैदान. याही मैदानात मला वाटतं गेली 2 वर्ष श्री गणेश मित्रमंडळ या स्पर्धेचं आयोजन करत असतात. 5वं पर्व आहे, परंतु लाईव्ह प्रक्षेपण हे मला वाटतं पहिल्यांदाच झालं. मी आधीच म्हटल्याप्रमाणे माहीममध्ये एकाच वेळी 3 फॉर्मॅटची स्पर्धा लाईव्ह झाल्या. प्लास्टिक क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट, जर तुम्ही कधी ऐकलं सुद्धा नसेल, ओव्हरआर्म पद्धतीची प्लास्टिक क्रिकेटची स्पर्धा कुठे होत असेल तर ती माहीममध्ये होते. समुद्राकडे गेला तर आज मला वाटतं ओपन गटाचे ओव्हरआर्म क्रिकेट पद्धतीचे सामने सुरू आहेत. मुंबईमधील बलाढ्य संघ तिथेही दाखल झाले, तर बॉक्स क्रिकेटमधील बलाढ्य संघ आज मात्र माहीम नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आपण पहिला सामना पाहू शकत असाल. बाबूलन रॉयल चेंबूर संघ, त्यांच्या विपक्ष मात्र आपण पाहू शकता सत्यविनायक कामोठे ब संघ. तर आपण दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक लागलीच आपण करून घेणार आहोत. जसंच इनिंग ब्रेक होईल तर लागलीच आपण आयोजकांना विनंती असेल की आपण उर्वरित संघांचा नाणेफेक करून घ्यायचे आहे. तर आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये
यानंतर होणारा जो सामना असेल कोणता पुणे इलेव्हन महिम आणि शिव इलेव्हन अंधेरी या दोन संघादरम्यान आपण नाणेफेक पाहू शकता. एक बिगेस्ट स्टार आपण पाहू शकता आकाश गुरवला आपण पाहू शकता याचा कर्णधार. नाणेफेक तर झाले पाहावं लागेल त्यानंतर मात्र निर्णय काय असेल. तर 57 धावांचं एक भलं मोठं टार्गेट सेट केलं. खूप चांगली सुरुवात. करणचा जर विचार केला तर एक आग ओतले या पहिल्या सामन्यामध्ये. जवळजवळ त्याने 6 चौकार 27 धावांनीशी आणि तदनंतर मात्र विवेकने सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवलं. 3 चौकार त्यांनीही लगावले. 15 धावा करत तोही नाबाद राहिला आणि आपल्या संघाला एक खूप चांगल्या स्थितीत नेऊन पोहोचवलं. तर खूप चांगलं चित्र आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आकाश गुरव वायकट्टाचा मॅन ऑफ द सिरीज, यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सिद्धिपेकर चषकामधील मॅन ऑफ द सिरीज, याला सोन्याची चेन वाटतं बॉक्स क्रिकेटमध्ये कुठे मिळत असेल त्याचं आकर्षण कुठे असेल तर ती स्पर्धा जिंकणारे खेळाडू. जसं एक खूप चांगली फोटो फ्रेम आपण पाहू शकता. बाबू सर हे स्वतः लिजेंड क्रिकेटर राहिलेत. नवाकाळ चषक जिंकणारा पहिला कर्णधार कोण असेल तर बाबू सरांचं नाव घेता येईल. सुशांत राणे गतवर्षीची वायकट्टाची स्पर्धा आठवा, शेवटचं षटक ज्याने हाताळलं होतं. आज थोडंसं महागडा ठरला सुशांत, परंतु त्याची भरपाई तो आज फलंदाजीत करू शकेल का हे एक चॅलेंजिंग असेल. सामन्याला होते सुरुवात. सॅम्युअल कॉम्बिन मात्र गोलंदाजीसाठी दाखल झाले. सूर्यकाचा फटका इथे पाहायला मिळते. चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. दोन्ही संघाकडून पहिल्या चेंडूवर ॲज अ सेम रिझल्ट पहिल्या चेंडूवर चौकार लगावले गेले थ्रू दी एक्स्ट्रा ओरिजिन. सूर्यकाचा फटका सजवला गेलाय आणि या फटक्याची खरं तर गरज आहे कारण 14 धावांची सरासरी त्यांनाही राखायची आहे. यावर मात्र सूर्यकाचा फटका पुन्हा एकदा कुणाल होते. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तर पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे गॅप इथे शोधावे लागतील. चांगला टॅपचा फटका जरूर लगावला होता परंतु कुणालचा अडथळा पार करता आलेला नाहीये. या मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. खरंच गरज होती का या फटक्याची? नक्कीच नाही. सुशांतला मात्र मैदान सोडावं लागणार आहे. सॉफ्ट डिसमिसल इथे आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली सुरुवात देखील केली होती पहिल्या चेंडूवर. तदनंतर मात्र रिव्हर्स खेळण्याच्या नादामध्ये खूप चांगला झेल करणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र चांगलं कमबॅक केलंय सॅम्युअलने. सॅम्युअलने सिद्धिपेकरची स्पर्धा यंदाच्या वर्षातील गाजवली आहे. चांगल्याच फॉर्म मध्ये तो देखील आहे. यामध्ये फ्लिक केलाय 1 धावांसाठी घोषांकित क्षेत्रामध्ये. हे 1 धावांची धावसंख्या इथे मात्र पुढे सरसावेल. 5 अशी धावसंख्या. 57 धावांचा पाठलाग करताना सॅम्युअलकडे बऱ्याच व्यावसायिक संघाचा अनुभव आहे. म्हणजे जॉर्ज इलेव्हन संघ, ब्लू स्टार संघ हे संघ त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या गोलंदाजीने फलंदाजीने गाजवल्यात. मला एक स्पर्धा अशी आठवते माहीमचा महाराजा स्पर्धा सॅम्युअलने गाजवली होती 2017 साली. त्यावेळेचा तो मॅन ऑफ द सिरीज ठरला होता म्हणजे ओपन फॉर्मॅटमध्ये. बॉक्स क्रिकेट तितकंच चांगलं खेळतो सॅम्युअल. आपण पाहू शकता सॅम्युअलला. यावेळी मात्र पाहावं लागेल तिथे एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात अंकित केली जाते. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील धावसंख्या धावफलकावर 6 अशी पाहायला मिळते. तर 14 धावांची सरासरी कुठे ना कुठे राखायची आहे 27 कामोडे संघाला. ते मात्र फलंदाजाला चेक केलं जात आहे. डेड चेंडू. शमीचा मात्र अल्टीपट्टी फटका खेळण्याचा प्रयत्न सुदैवी ठरतोय. अतिरिक्त चेंडू इथे मात्र सॅम्युअलला टाकावा लागेल. या मात्र पुन्हा एकदा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर जातोय त्यामुळे सोडून दिला शमी आणि 2 धावा इथे मात्र
इथे मात्र सुरेख असा फटका सजवला जातो. प्रथमेशकडे कोणतंच उत्तर नव्हतं. प्रयत्न खूप चांगले केले होते. या चौकारांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 57. कामोटे ब संघ 12व्या धावसंख्येवर. पण ज्या धावांची सरासरी हवी आहे ती सरासरी मात्र कुठे ना कुठे राखली आहे पहिल्या षटकामध्ये. म्हणजे कॅल्क्युलेशनचं क्रिकेट. प्रत्येक षटकामध्ये 2 चौकार फार गरजेचं आहे. 12शी धावसंख्या तर चांगली सुरुवात देखील आपण मानू शकतो. 57 कामोटे ब संघ. येणारे 3 षटक मात्र चॅलेंजिंग असणार आहे. तर नक्कीच बॉक्स क्रिकेट मधील एक पुराणा चावल सुनील. खूप चांगलं क्रिकेट सुनीलने एम पॅकरच्या या संघाच्या माध्यमातून हाताळलं. आज मात्र वेगळ्या संघामधून तो खेळ दाखल करणार आहे आणि खूप चांगला हातभर लेखटन अशी त्याची ओळख आहे. खूप चांगले खेळाडू आहेत आणि एक लिजेंडरी खेळाडू म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. पाहावं लागेल. 18 चेंडू 45 धावांचं लक्ष असेल. यामध्ये सुरेख असा फटका सजवला जातो. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर गॅप आणि 4 धावा तिथे मात्र अंकित केले जाणार आहेत. सुरेख असा फटका म्हणजे टक असा आवाज आला. म्हणजेच क्रिकेटमध्ये असा आवाज आला म्हणजे प्रॉपर टायमिंग. बघायला खूप सुरेख असा फटका वाटला. असं ताकद नव्हती, नजाकत पाहायला मिळाली त्या फटक्यावर. खूप सुरेख असा फटका. 16शी धावसंख्या आणि चौकाराचा दबाव या चेंडूवर. वाईट असा चेंडू पाहायला मिळाला. 17शी धावसंख्या धावफलकावर. या मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराचा दबाव पहा. तिथून बॅकअप करणं जमलेलं नाहीये. अनुभव तर प्रचंड आहे या गोलंदाजाकडे. पाहावं लागेल. तोही दबाव दिसतोय. पहिल्या चेंडूवर 6 धावा मिळाल्या. 18शी धावसंख्या. या मात्र कट करायचा होता आणि तिथे मात्र यष्टांचा वेध घेतला जातोय. आता मात्र पुनरागमन करून दिलंय. एक चांगली फलंदाजी करणार असं वाटतं. त्यानंतर मात्र यष्टांचा वेध. त्रिफळाची तोन मात्र इथे बॅटर बाळूला मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागतंय. तर धावसंख्या तर खूप चांगल्या पद्धतीच्या नो डाऊट. परंतु इथे प्रत्येक फलंदाजाला कुठे ना कुठे भागीदारा कराव्या लागणार आहेत आणि भागीदारी अतिशय महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. या मात्र स्वीप करायचा होता. पायाचा वेध. धाव कोणती मिळणार नाहीये. आता कुठे ना कुठे दिलासा मिळाला असणार. पहिल्या चौकारानंतर 2 डॉट चेंडू. स्वीप खेळायचा होता. अतिरिक्त बाउन्स, टर्न अँड बाउन्स पाहायला मिळाला. खूप सुरेख असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळायचा आहे. मात्र आता लय राखण्यामध्ये यशस्वी ठरतो हा गोलंदाज. खूप चांगली पिचिंग. आधीच म्हटल्याप्रमाणे खूप सारा अनुभव या गोलंदाजाच्या पाठीमागे आहे. त्याचा कुठे ना कुठे वापर या षटकामध्ये केलाय. चौकारानंतर 2 वाईड आणि त्यानंतर 5 चेंडू निर्धाव. खूप सुरेख असं कमबॅक रॉयल चेंबूर संघाकडून. 2 षटकांची समाप्ती. धावफलकावर 18शी धावसंख्या. 39 धावांची अजूनही गरज आहे. प्रत्येक षटकामागे 20 धावा येणं फार गरजेचं आहे. या मात्र चेंडूला कट करायचा होता. धावा तिथे मात्र मिळणार नाहीयेत. रितेश आलेत गोलंदाजीसाठी. या मात्र फुटवर्कचा वापर. बॅटची आउटसाइड एज आणि फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला जावं लागणार आहे. तर रितेशकडे एक भला मोठा अनुभव आहे. आता मात्र कुठे ना कुठे बॅकफुटला जातो. 27 कामोटे ब संघ. सुरुवात तर छान झाली होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जवळजवळ 12 धावा आणि 18 धावा पहिल्या 6 चेंडूवर जमावल्या होत्या. त्यानंतर मात्र 30 लय त्यांना राखता आलेली नाही. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. 19शी धावसंख्या. धनंजय काहीतरी वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू पाहायला मिळतोय.
निर्धाव चेंडू. इथे मात्र प्रयत्न करावे लागतील चौकाराच्या दिशेने धनंजयास. यावेळी सुरेख असा फटका जरूर खेळला जातोय, परंतु सनी तिथे होते. चांगले क्षेत्ररक्षण, एकदम आरामात. पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉटवर डॉट चेंडू. आता मात्र धावांचा वेग पूर्णतः थांबलाय, म्हणजे गुडघे टेकले, शरणागती पत्करले असंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. नवीन आलेले बॅटर ऑफस्टिकच्या बाहेर, आउटसाइड एज, आणि फलंदाज बाद होतोय. तर आता मात्र एक केवळ औपचारिक तर राहिलाय की बाबू विलियम रॉयल चेंबूर संघ पुढच्या फेरीत दाखल होणार आहे, कारण जवळजवळ 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 33 धावांची गरज आहे. सनी आले. निर्धाव चेंडू पहिल्या चेंडूवर. एक धाव. चिराग तर आले. आज महिम विभागातील खेळाडू आहे, पाहावं लागेल. वाईट चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. जवळजवळ 31 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय सनी याचकडून. पुन्हा एकदा 3 वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढच्या मॅचचा सराव करण्याची चांगली संधी सनीला आहे. त्यालाही माहिती आहे जवळजवळ अशक्य असा आव्हान आहे फलंदाजा करता, आणि पहिल्या सामना आपण एखाद्या बलाढ्य संघाला हरवायचा असेल ना तर तो सामना असतो पहिला, कारण थोडासा वॉर्मअप व्हायला खेळाडूंना थोडासा वेळ लागतो. परंतु तिथे पूर्ण डॉमिनंट परफॉर्मन्स केला रॉयल चेंबूर संघाने पहिल्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा सनीला काही लय सापडलेली नाहीये. जवळजवळ 4 वाईट. मोफतचा चौकार बहाल केलाय असं म्हणायला हरकत नाहीये. चिरागचा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज. 1 धाव. धावसंख्या 26. अजूनही मला वाटतं 31 धावांची गरज आहे. अजून एक डॉट चेंडू येतोय. आता केवळ एक चेंडू शिल्लक असेल, तर इथे नक्कीच बाबूलेन रॉयल चेंबूर संघ दुसऱ्या फेरीत मात्र दाखल होतोय. अभिनंदन आणि कौतुक असेल सत्यमेव कामोटे संघ या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दर्शवली. मंडळाच्या वतीने आपलं आभार व्यक्त करीत आहोत. यानंतर लागलीच आपण दुसरा सामना पाहणार आहोत. पुनीत 11 माहीम वर्सेस शिव 11 अंधेरी संघ. तर नाणेफेक तर झाली आहे. लागलीच ज्या संघाचं क्षेत्ररक्षण असेल सजून घ्यायचं.